नमस्कार लाडक्या बहिणींनो, सर्व लाडक्या बहिणींना जुलैचा हप्ता भेटण्यास सुरुवात झालेली आहे. प्रत्येक जिल्ह्यामधून जुलैचा हप्ता पडण्यास सुरुवात झालेली आहे. दुपारी 3 वाजल्यापासून हप्ता पडण्यास सुरुवात झालेली आहे. कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हप्ता पडायला सुरुवात झाली आहे, याचा पूर्ण जे आहे आढावा आपण घेतला आहे. प्रत्येक लाडक्या बहिणींनी तसं कमेंटमध्ये सांगायचंच. मात्र मी तुम्हाला सांगत आहे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हप्ता पडला. बघा सुरुवातीला मी जे चेक केले त्याच्यामध्ये सुरुवातीचा जिल्हा होता नांदेड, परत होता परभणी, परत त्याच्यानंतर नागपूर, यवतमाळ, बुलढाणा, यानंतर मात्र वाशिम, संभाजीनगर, यानंतर जालना, असे एवढे जिल्हे जे आहे कानावर पडलेले आहेत की एवढ्या जिल्ह्यामध्ये हप्ता पडायला सुरुवात झाली. यानंतरही बऱ्याच जिल्ह्यात हप्ता पडायला सुरुवात झाली कारण 3 वाजल्यापासून हप्ता पडत आहे. मात्र आणखीन एक सर्वात महत्त्वाची गोष्ट जी तुम्हाला सांगायची राहिली, ती म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना आज हप्ता नाही आला त्यांनी असं डायरेक्ट पॅनिक व्हायची गरज नाही आहे. कारण एक गोष्ट सर्वात महत्त्वाची लक्षात ठेवा, हप्ता पडायला सुरुवात झाली म्हणजे काही आजच हप्ता पडेल अशातला भाग नाही. 9 तारखेपर्यंत म्हणजेच 9 तारखेच्या आतमध्येच किंवा 9 तारीख ही शेवट असणार आहे. डी-बी-टीची प्रक्रिया चालू झालेली आहे. डी-बी-टी प्रत्येक स्टेप बाय स्टेप होते. म्हणजे कधी अल्फाबेटिकली डी-बी-टी होते, कधी प्रत्येक त्यांच्या रॅशन कार्डधारक काही त्यांच्या नियोजित गोष्टी असतात त्या हिशोबानं डी-बी-टी होती. नाही म्हणजे आजच मला हप्ता आला, बाकीच्याला नाही आला किंवा शेजारणीला आला, मला नाही आला असं करू नका. 2 दिवस वाट बघा कारण 9 तारखेपर्यंत डी-बी-टीची प्रक्रिया चालणार आहे. एकदाच पूर्ण पैसे नाही आलेले, पण मात्र कमेंटमध्ये प्रत्येक लाडक्या बहिणींनी सांगायला पाहिजे की कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे आले. नसेल आले तर तुम्ही सांगता, मात्र आल्यानंतर सांगत नाहीत. जेणेकरून बाकीच्या लाडक्या बहिणींना सुद्धा समजून जातं कमेंट वाटे की कोणत्या-कोणत्या जिल्ह्यामध्ये डी-बी-टी होऊन पैसे आले तर. बघा लाडक्या बहिणींनो, या जिल्ह्यामध्ये जे आहे तर जवळपास माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यापैकी मी जसा आढावा काढला तसं 22 ते 23 जिल्ह्यात पैसे आलेले आहेत. बाकीचा माझा कॉन्टॅक्ट नाही झाला, मात्र बाकीच्या ठिकाणीही पैसे आलेलेच असणार. मात्र एक गोष्ट नक्कीच तुम्हाला ती सांगत आहे की तुम्ही आत्ताच सुतावरून स्वर्ग गाठायची तयारी करू नका. आज सुरुवात झाली. 3 वाजून 12 मिनिटाला पहिला हप्ता पडल्याची घटना आपल्याला ऐकू आली. त्या अगोदर 2ला 1ला पडले असेल दुसरीकडे, कारण करोडो लाडक्या बहीण आहेत. आपण सगळा डाटा नाही घेऊ शकत. त्यामुळे तुम्ही फक्त कमेंट करून सांगायचं की कोणकोणत्या जिल्ह्यात आले आणि ज्या लाडक्या बहिणींना आज हप्ता नाही आला त्यांनी नाराज व्हायची गरज नाही आहे. कारण नाराज कशामुळे होऊ नका. 2 दिवस आपल्याकडे आहेत. 2 दिवस म्हणजे कोणते? डी-बी-टीची प्रक्रिया सुरुवात झाल्यानंतर आपल्याला पूर्वसंध्येला रक्षाबंधनच्या म्हणजे आज तारीख 6 आहे. 7, 8 आणि 9 तारीख हे 3 दिवस महत्त्वाचे असतील. शक्यतो डी-बी-टी ह्या पुढच्या 3 दिवसामध्ये पूर्ण होऊन जाईल. आज अल्फाबेटिकली समजा ए टू बी, ए, बी, सी असं टाकले असेल, तर नंतर डी, ई, एफ असं टाकतील. कारण त्यांचं पूर्ण घटनाक्रम अल्फाबेटिकली होईल आणि एकदाच डी-बी-टी सगळीकडे होत नसतं आणि कोणत्या लाडक्या बहिणींचा के-वाय-सीचा प्रॉब्लेम असेल तर तीही चेक करून घ्या. बाकी जवळपासच्या लाडक्या बहिणीला जे आहे हप्ता भेटणार आहे. अपात्रतेची छाननी जी आहे आता मात्र लक्षात येईल आपल्याला, की आता जर आपल्याला 9 तारखेच्या पूर्वसंध्येपर्यंत हप्ता नाही आला, तर मात्र आपला फॉर्म क्यूमध्ये गेला म्हणजेच आपला फॉर्म जे आहे होल्डिंगवर आहे किंवा आपला फॉर्म अपात्रतेच्या दिशेनं चालला आहे. मात्र हे अपात्रतेच्या दिशेनं नंतर काय होणार आहे, तर यासाठी आज एक बातमी आलेली आहे, की अंगणवाडी सेविका प्रत्येक लाडक्या बहिणीशी कॉन्टॅक्ट करून ज्यांचे फॉर्म अपात्र असतील त्यांच्याशी संपर्क साधून फॉर्ममध्ये काय त्रुटी आहेत सांगतील किंवा ती बातमी जर नसेल खरी किंवा त्यांच्याच्यानं पॉसिबल नसेल, तर सरकार जे आहे मागची बातमी खरी ठरू शकते. आपल्या पोर्टलवरच सांगणार आहे की तुमच्या फॉर्ममध्ये काय अपात्रतेचं कारण आहे. समोरच डायरेक्ट टिप येणार आहे की तुम्हाला ह्या गोष्टीमुळे अपात्र केलं आहे. मग ती गोष्ट आपल्याला सुधारायची आहे. ते सगळं टप्प्याटप्प्यानं जे आहे आपल्याला लक्षात येईल. मात्र अजूनही तुम्हाला एक अपेक्षा जर लाडक्या बहिणींना जून महिन्यातले आहेच, की आता तुमचा फॉर्म कदाचित पात्र होऊ शकतो आणि कदाचितही त्यांच्या छाननीमध्ये तुम्ही सक्सेस ठरू शकता. जुलैमध्ये तुमचा हप्ता येऊ शकतो. मात्र जूनमध्ये नाही आला, जुलैमध्ये नाही आला, तर मात्र होल्डवर आहे आणि अपात्रतेच्या दिशेने आहे. मात्र आपल्याला जे आहे पोर्टलवर लक्षात येईल. आजच त्यांनी सगळ्या गोष्टी स्पष्ट जरी नसल्या सांगितल्या, तरी ह्या 3 दिवसात सगळा खेळ आपल्याला समजून येऊ शकतो. 3 दिवस वाट बघा.
पूर्ण लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी एकच आहे, की हप्ता वाटपाला सुरुवात झालेली असल्यामुळे तुम्हाला आता टेन्शन घ्यायची गरज नाहीये. हप्ता वाटप सुरू झालेलं आहे. लवकरात लवकर सर्वांना जे आहे पडत आहेत. मी जवळपास 18 ते 19 जिल्ह्यामधले चेकिंग केले, हप्ते पडले आहेत. बाकी तर प्रत्येक लाडक्या बहिणींनी ज्यांनी व्हिडिओ बघितला त्यांनी कमेंट करून नक्कीच सांगा. कारण तुम्ही कमेंट करत नाहीत हप्ता आलेल्यांनी. कमेंट केल्यानंतर लक्षात येतं, की बाकीच्या लाडक्या बहिणींना सुद्धा, की आपल्या जिल्ह्यात पडलं मात्र मला नाही आला. या गोष्टी पण समजून जातात. आणि परत सांगतो ज्यांना नाही आला त्यांनी टेन्शन घ्यायचं नाही. 3 दिवस वाट बघायची. परत मेसेज करतात, "सर मला नाही आला." तर वाट बघा फक्त 3 दिवस. त्यानंतर मात्र स्पष्ट होऊन जाईल सगळं गणित. मग आपल्याला कळेल, की पुढे काय करायचं. व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.